असं झाली बरं का माझ्या घरातली देवपूजा. हे आहे माझं छोटंसं मंदिर. त्यामध्ये मी शंकराच्या पिंडीची अशी पूजा केली. फुलं बघा किती भारी दिसतात ना देवाला, आणि मस्त पण उमलले ते फुलं. आणि एका ताईने मला कमेंट केलेली, इथे माझे देवघरात 2 पिंड आहेत. ही पंचधातूची आहे बरं का, मी बनवून घेतलेली आहे. आणि ही शिवलिंग आहे, आपण रेग्युलर बरेच दिवसापासून आहे बरं का. हे आहे ना माझ्या सासऱ्याची बनवून घेतले, लहान आहे ते पंचधातूचे. आणि हे आहे ते बरेच दिवसापासून आम्ही पुजतोय, बरेच वर्ष झालं. विठ्ठलाची मूर्ती. आणि म्हणतात ना देवा घरी गेलेले माणसाची काही तर निशाणी असते. त्यामुळे मी ही पंचधातूची ना अशी पिंड बनवले. माझे सासरे पण ना भरपूर म्हणजे लवकर उठायचे त्यावेळेस आणि पूजा करायची. त्यांना पण वेळ होतं पूजा करायची. त्या ताईंनी मला ना कमेंट केली, ताई तुम्ही देवघरात दोन पिंडी नका ठेवू, एकच कुठली तर ठेवा. म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. माझ्या सासऱ्याची एक पिंड आहे आणि मी रेग्युलर बरेच वर्षापासून अशी ना फुलं बिलं लावून ना अशी ना मस्त फुलं चढवलेली शंकराच्या पिंडीवर तुम्ही बघू शकताय. आपल्याला महाशिवरात्रीला किंवा कोणत्या सोमवारी उपवास असला मग लहान पिंडीवर अशी फुलं आपल्याला नाही ठेवता येत ना, त्यामुळे मी ही पिंड ठेवलेली आहे. आणि काय होत नाही बरं का, जे नशिबात आहे ते घडणारच. मग किती पण तुम्ही देवधर्म करा, किती पण तुम्ही उपवास करा आणि काही पण करा, जे आपल्या तकदीरमध्ये लिहिलं आहे, जे काय म्हणतात की जे सटवाईने जे विधिलिखित लिहिलेलं आहे ते विधिलिखित आपण कधी टाळू शकत नाही. आपल्याला त्याचा संघर्ष करावाच लागतो. आणि आयुष्य म्हटल्यावर आपल्याला चढ उतार येणारच. आपल्या लाईफमध्ये काय काय अडचणी येणार. आपण देवाने आपल्याला जशा अडचणी दिल्यात तसे आपण ना अडचणीवर उपाय पण शोधतो बरं का. आपण अडचणी आली म्हणून खचून बसू शकत नाही आणि धीराने आपण त्याला सामोरे गेलेलं पाहिजे. कारण देवाने आपल्याला काय दिले, येताना काहीच दिलं नाही. देव काय म्हणलाय, तुला आयुष्य दिले त्याचं संधीचं सोनं कर. म्हणजे तुला म्हणजे ना ह्या दुनियात किंवा ह्या आयुष्यात तुला जे हवं आहे ते करून घे, फक्त एवढंच कर. वाईट मार्ग स्वीकारू नको, वाईट वळण लावून घेऊ नको, जेणेकरून तुला पुढं जाऊन त्रास होईल. म्हणून ना देवाने ना आपल्याला भरपूर असं काय दिलंय आणि आपण देवाचे आभार मानलं पाहिजे बरं का. देवाने आपल्यासाठी एवढा छान जन्म घातला आहे. 3 वेळा आपल्याला जन्म नाही बरं का ह्याच्यामध्ये काय म्हणतात आपल्या आयुष्यात. त्यामुळं जे आयुष्य आहे सुखा समाधानी जगा आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं राहा. ज्यांना आपण आवडत नसेल त्यांना दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यांना आवडतो त्यांना भरभरून बोलायला शिका. कारण आपण कधी ह्या दुनियाचा कधी मुक्काम संपेल काय सांगता येत नाही. आपण ह्या दुनियात थोड्या दिवसात आहोत बरं का. जसे काय म्हणतात, मुक्काम एकाच ठिकाणी नसतो बरं का. आपल्याला कायमस्वरूपी आपण इथं नाही. आणि मला काही वाईट वाटत नाही मी असं बोलले म्हणून, मला काही दुःख नाही, काय नाही. फक्त देवांची माझी पूजा झाली आणि मला आज एवढं मन प्रसन्न झालं बरं का. आणि आपण आहेत ना चांगलं राहायचं, चांगलं मस्त जगायचं आहे. जिंदगी जगायची 3 वेळा आपल्याला जन्म नाही देऊ देत आहे. त्याचं संधीचं सोनं करायचं, आयुष्य जगायचं, समोरच्यांना पण जगू द्यायचं, आपण पण जगायचं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये सांगा.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. बम बम बोले मस्ती मिळवले. ओम नमः शिवाय.